नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आहे। मी एका कंपनीमध्ये काम करतो आणि खोली करून राहतो। माझी पर्सनॅलिटी फारच छान आहे आणि मी पाहायला सुंदर आहे। माझ्या सोबत एक मित्र काम करायचा आणि आम्ही एका ठिकाणी काम करत असल्यामुळे चांगले मित्र झालो होतो। मी त्याच्या घरी नेहमी जायचो। त्याचे घरी त्याचे भाऊ आणि त्याची बायको आणि तो राहत होते। त्याचे आई बाबा त्याच्या बहिणीकडे राहायचे, कारण त्याच्या ताईचा नवरा जास्त करून बाहेर राहायचा आणि तो 3 महिने बाहेरच राहत होता, म्हणून ते तिथे राहायचे आणि तो आला की त्याचे आई बाबा त्याच्याकडे येऊन राहायचे। माझ्या मित्राची वहिनी ही पाहायला अतिशय सुंदर होती, पण तिचा नवरा तिच्यापेक्षा मोठा वाटत होता आणि त्याला व्यसन पण होते। आता माझे त्याच्याकडे येणे जाणे असल्यामुळे नेहमी आम्ही बोलत होतो आणि माझे लक्ष पण तिच्याकडे असायचे। एकदा मी तिच्याकडे गेलो कारण आम्हाला बाहेर जायचे होते। मी गेलो तर माझा मित्र बाहेर गेला होता। त्याला कॉल केला तर म्हणाला गाडीचा टायर खराब झाला, तो बदलायला आलो आहे, तू थांब घरीच मी येतो। मी त्याच्या घरी बसून होतो। त्याची वहिनी आली पण तिची अवस्था फार वेगळी होती। मला काही समजले नव्हते तिची अवस्था अशी का बर आहे। तिने माझ्यासाठी पाणी आणले आणि चहा ठेवतो म्हणून चहा बनवायला गेली। तिचा मोबाईल बाजूला ठेवला होता आणि बघतो तर तिच्या मोबाईल मध्ये नको ते व्हिडिओ होते आणि त्यामुळेच तिची अवस्था अशी झाली होती। आता ती चहा घेऊन आली आणि माझ्या सोबत बोलू लागली। मी तिला तिच्या हालचाल विचारू लागलो तर सर्व ठीक आहे बोलली। मी तिच्याकडे बघून म्हणालो, मला असे का बर वाटत आहे की तुम्ही फार काही लपवत आहे म्हणून। तर ती माझ्याकडे बघून म्हणाली, असे काहीच नाही आहे। आता मी तिच्याकडे बघून म्हणालो, वहिनी, तुमची ही अवस्था आणि तुमचा मोबाईल बघून मला सर्व समजले आहे की तुम्हाला कुठली प्रॉब्लेम आहे म्हणून। तर ती माझ्या गोष्टी ऐकून अचंबित झाली आणि म्हणाली, काय करणार, मला माझा नवरा समजून नाही घेत आणि त्याला माझ्या इच्छा पण नाही समजत। आता मी तिच्याकडे बघून म्हणालो, मी काही मदत करू शकतो का? कारण तुम्ही बाहेर कुठे जाणार नाही हे मला माहित आहे आणि मी तुमच्या जवळच आहे। तसेच घरची गोष्ट घरीच राहील। तिला माझा नंबर दिला आणि म्हणालो, जर तुम्हाला माझ्या गोष्टीचे वाईट वाटले असेल तर मला माफ करा। तेवढ्यात माझा मित्राचा कॉल आला आणि म्हणाला, मी बाहेर उभा आहे। मी माझ्या मित्रांसोबत बाहेर निघून गेलो। 2-4 दिवस गेल्यानंतर तिचा मला कॉल आला आणि म्हणाली, मी तुमच्या गोष्टीचा फार विचार केला आहे, तसेच मी कुठपर्यंत असेच राहणार आहे। मला पण भावना आहे आणि त्या भावना मी कोणासमोर मांडू पण शकत नव्हते आणि त्या दिवशी तुम्हाला सर्व माहीत झाले आणि मला माहीत आहे तुम्ही फार दिवसापासून जेव्हा पण आले की माझ्याकडे बघता, त्या दिवशी आम्ही खूप काही बोललो आणि त्यानंतर आमचे असेच बोलणे सुरू राहिले। आता आम्ही रोज बोलायचो, तसेच आता बोलता बोलता आमचे मन जुळू लागले। हळूहळू आमचे बोलणे थोडे वेगळे होऊ लागले, तसेच त्या बोलण्यामुळे तिला फार आनंद होऊ लागला आणि असेच आम्हाला बोलून अनेक दिवस होऊन गेले होते आणि आमचे मन पूर्णपणे जुळून गेले होते। एक दिवस मी तिच्याकडे गेलो, त्यावेळेस माझा मित्र जॉबवर होता आणि मला सुट्टी होती। मी तिच्याकडे गेलो तर ती छान साडी नेसून होती आणि फारच सुंदर दिसत होती। तिने माझ्याकडे बघताच एक स्माईल दिली, पण तिच्या डोळ्यांना एक वेगळ्याच गोष्टींची आतुरता दिसत होती। आता त्यावेळेस तिथे कोणीच नव्हते म्हणून आम्हाला कोणीच रोखू शकत नव्हते आणि आम्ही जास्त वेळ न घेता मी आपले हात पुढे घेतले। माझ्या जवळच ती होती आणि माझा हात लागताच ती बेचैन होऊ लागली आणि तिच्या शरीरात आग पसरू लागली। मला तर तिच्याकडे पाहून फारच छान वाटत होते, कारण तिचा चेहरा फारच पाहण्यासारखा झाला होता। हळूहळू आमची अवस्था बदलू लागली आणि आम्ही त्या गोष्टीत सहभागी होऊ लागलो। आम्हाला कोणत्याच गोष्टीची घाई नव्हती आणि आम्ही फार चांगल्या प्रकारे आपले प्रेम व्यक्त करत होतो। तिला फार दिवसापासून काही मिळाले नसल्यामुळे तिचा उत्साह पाहण्यासारखा झाला होता आणि त्या उत्साहामुळे मला ती फारच चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊ लागली होती। मी तर खूप आनंदित झालो होतो आणि तिला भरपूर आनंद देण्याचा प्रयत्नात होतो। आमची खुशी आता फार दूरवर गेली होती, तसेच आम्ही त्या विलक्षण वेळेत पूर्ण रमून गेलो होतो। काही वेळ जाऊन ती मला म्हणाली, फार दिवसानंतर आज मला या गोष्टी मिळाल्या आहे आणि त्यामुळे मी फारच खुश आहे। त्यानंतर आम्ही वेळ मिळाला आम्ही त्या खुशीच्या वातावरणात जगत होतो,
पण हळूहळू तिचा नवरा दुरुस्त होऊ लागला आणि तिला हवे असलेल्या गोष्टी मिळू लागल्या. आता पण मी कधी तिच्याकडे गेलो तर मला त्या गोष्टी आठवतात. अशाच गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.